नमस्कार मित्रांनो. तर कंबाईनची एक्झाम खूपच जवळ आलेली आहे. आता 1-2 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे. तर मित्रांनो, आता सगळे तुम्ही टेन्शनमध्ये आहेत. आय नो अभ्यास झालेला नाही आहे. सगळ्यांना वाटते माझा अभ्यास झालेला नाही, जास्त अभ्यास मी केलेला नाही आहे. मग कसा माझा स्कोर 60+ जाईल, या सगळ्या गोष्टी तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. तुमच्यासाठी मी आहे इथे. डॉक्टर MPSCची पूर्ण टीम आहे. तर मित्रांनो, कंबाईन 2026मध्ये जर 60+ स्कोर आणायचा आहे तर तुम्हाला ह्या ट्रिक्स आणि टिप्स अशा कामाला येतील की तुमचा स्कोर डायरेक्ट बूस्ट होईल. 20 ते 30 मार्कांनी बूस्ट होऊ शकतो स्कोर. हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, प्लीज एंडपर्यंत बघा. तुम्ही 90% मुलं ना, 99% मुलं पहिल्या 2-3 मिनटातच व्हिडिओ सोडून जातात आणि त्याच्यामुळेच त्यांचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे, किती त्यांना MPSCमध्ये खरंच सक्सेस व्हायचं आहे त्याच्यावरून कळून जातं. आणि जर तुम्ही एंडपर्यंत भेटला तुम्हाला सगळ्या ट्रिक्स कळतील आणि त्या ट्रिक्स कसे यूज करायच्या त्या पण गोष्टी मी ह्या व्हिडिओत सांगितलेल्या आहेत. तर ह्या नक्की बघा आणि ह्या व्हिडिओत पण PYQ इन्क्लूड आहे. म्हणजे ह्या व्हिडिओसोबतच तुमचा अभ्यास पण होतो, PYQचं रिव्हिजन होते आणि इन केस डायरेक्ट PYQ रिपीट पण होऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि लॉजिकल मेथड हे कुठली काही जादू किंवा काही हे नाही, अंधश्रद्धा नाही आहे. तर ह्या मेथड कशा यूज करायच्या, टॉपर्स कसे यूज करतात, कारण टॉपर्सचा कोर्स 60+ जातो आहे. मग तुमचा का जात नाही, कारण पुस्तकं पण सेम आहेत, क्लासेस पण सेम आहेत, एक्झाम पण सेम देत आहे, अभ्यास पण सेम आहे, बट स्कोर का 60+ जात नाही, यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPSC चॅनलवरती. तर व्हिडिओची सुरुवात आपण करूया. आता ऑन ॲन ॲव्हरेज बहुतेक मुलांना 30 ते 40 मार्क येतातच. 30 ते 40च्या रेंजमध्ये सगळेच असतात. 35 येत आहे कोणाला 20 येत आहेत, कधी 25 येतात, कधी 40 येतात, कधी 45 येतात. पण कट ऑफ तेवढं जात नाही ना बाळांनो. कट ऑफ 55-60 असंच चाललं आहे कट ऑफ. मग ही इम्प्रूव्हमेंट कशी होईल? इम्प्रूव्हमेंट करायची. आता तुम्ही खूप सारे मॉक टेस्ट दिलेत, खूप सारे पुस्तकं वाचलेत, तरी पण स्कोर 50च्या वर जातच नाही आहे. मग कसं काय जाणार तुमचा स्कोर? कसं 50पर्यंत पोहोचेल? तर हे इम्पॉसिबल वाटतं ना. तर 2-3 दिवसात कसा पोचेल है ना. तर हे लॉजिक आणि ट्रिक्सने होते. हे टॉपर्ससुद्धा वापरतात. खूप सारे टीचर्सनी सजेस्ट केलेलं आहे. लॉजिक आणि ट्रिक्सनेच तुमचे जे पुढचा जो स्कोर आहे तो जंप हेच घेऊन देणार आहे तुम्हाला. म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे, लॉजिक आणि ट्रिक्स यूज करणं. आणि आता एक सांगायचं आहे, अटेम्प्ट मोर टू स्कोर मोर. जेवढं तुम्ही जास्त अटेम्प्ट करणार तेवढंच तुमचा स्कोर जास्त येणार आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर घाबरत राहिला, नाही मी फक्त 40च अटेम्प्ट करणार, त्यातले माझे 30च बरोबर येतात, कारण तुमची ॲक्युरेसी 100% नसतेच कुठे पण. 60च अटेम्प्ट केलं, तुमचे 40च स्कोर येतो आहे. 60 तर 80 जर अटेम्प्ट केलं तर कुठे 60-65 तुमचे बरोबर येत आहेत. मग तिथे तुमचं कुठेतरी स्कोर जातो 55पर्यंत है ना. तुम्ही जर 80 कुठे अटेम्प्ट केले तर. जर तुम्ही एक्स्ट्रा 20 क्वेश्चन अटेम्प्ट केले, समजा एक्स्ट्रा 20 क्वेश्चन अटेम्प्ट केले तुम्ही, रिस्क घेऊन, एलिमिनेशन लॉजिक वगैरे लावून सगळं लावून, मग त्यातले 10 तरी बरोबर येतील. 10 तरी बरोबर येते, ही खूप रेअर केस आहे. 15 तरी बरोबर येतातच. लॉजिक आणि एलिमिनेशन 15-16 जास्तीत जास्त खूप जणांचा अनुभव आहे. मागच्या वर्षीसुद्धा मी हे व्हिडिओ टाकलेला, तर त्याच्यावरून खूप जास्त मुलांना 15 ते 16 मार्काचं बेनिफिट झालेलं आहे. आणि समजा जर 10 चुकले तुमचे, 10च बरोबर आले, 10 चुकले, तर 10 चुकले म्हणून तुमचे 2.5 मार्क मायनस होईल. 1/4 आहे ना निगेटिव्ह मार्क आहे आपल्यामध्ये, तर 2.5 मार्क मायनस होतील 10मधून. तर किती गोष्ट 7.5 मार्क्स. म्हणजे तुमचा जर स्कोर 50 असेल तर 57.5 होतो स्कोर. आणि 57.5 खूप मोठी जंप आहे खरंच बाळांनो. आणि जर तुमचं 45 जर स्कोर असेल तर 52.5 स्कोर होतो आहे. 52.5 स्कोर होतो आहे, म्हणजेच तुम्ही कट ऑफ क्लिअर करताय. तुमचं 1 वर्ष वाचतं आहे. तुम्ही मेन्सची तयारी लागताय, जे कधीच तुम्ही तयार होत नाही आहे. दरवर्षी तुमचं प्रिलिम्सच अडकते, मेन्सला कुठून जात आहे. मेन्सची तयारी करण्यासाठी तुम्हाला आधी हे प्रिलिम्सचा कट ऑफ क्लिअर करावं लागेल. आणि अशाच काही लॉजिक आणि ट्रिक्स यूज करावं लागतील, जे मी तुम्हाला ओरडून सांगतो आहे. आणि जरी आता जरी ऐकायचं नसेल तर नका ऐकू, सॉरी, आय कॅन हेल्प. आणि हां, एक आता 98% जे मुलं आहेत आता जे बघतायत ते मुलं सबस्क्राईबच नाही करत आहेत, नॉट सबस्क्राईब. आता एवढं सगळं चांगलं कंटेंट देऊन पण यांना सबस्क्राईब करायचं नाही, म्हणजे हे निष्ठा नाही आहे यांना. मग 98% मुलं सबस्क्राईब नाही करते, 98% फक्त बघून जात आहेत. मग हे मुलांनी सबस्क्राईब केलं पाहिजे. असे जे व्हिडिओ त्यांना कामाचे आहेत ते व्हिडिओ बघितले पाहिजेत तुम्ही. चालेल, आता तुम्हाला बाकी तुमचं पाहिजे. पण व्हिडिओ आता ना 80% मुलांनी व्हिडिओ सोडलेला आहे इथपर्यंतच. आणि नंतर आता तुम्ही जे टिकून आहेत ना 20%, त्यातच खरी कॉम्पिटिशन आहे खरं. आता या ट्रिक्स, आता हे खूप डिस्क्लेमर असतं ना पिक्चरमध्ये, तसं आहे. या ट्रिक्स अंधश्रद्धा म्हणून वापरायचं नाही आहे तुम्हाला. या ट्रिक्स फक्त तेव्हाच वापरायचे आहेत जेव्हा तुम्हाला किमान 2 पर्यायापर्यंत बाद केलं. म्हणजे 1/2पर्यंत, म्हणजे 2 पर्याय तर एलिमिनेट केलेत आपण आणि 2 पर्याय उरले आहेत. आणि तुम्हाला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायचं आहे, त्याच वेळेस असे वापरायचे आहेत. जर तुम्हाला बेसिक नॉलेज आहे ते क्वेश्चनचं आणि तुम्हाला आन्सर पण माहिती आहे, मग कशाला ट्रिक्स लावते तिथे. आणि जिथे काहीच आयडिया नाही क्वेश्चनची, तिथे कुठेतरी ट्रिक्स लावा.
असं नाही की तुम्हाला जिथे नॉलेज आहे तिथे जे तुम्ही वाचलं आहे त्या ठिकाणी तुम्ही ट्रिक्स लावताय, नका देऊ ना. हे अंधश्रद्धा म्हणून वापरूच नका. जर तुम्हाला बेसिक नॉलेज असेल तर हे ट्रिक्स वापरा. ओके. आता व्हिडिओचा रोडमॅप काय असेल, या व्हिडिओमध्ये मी तुला स्ट्रॅटर्जी दिली 60+ कसे आणायचे आहेत, ट्रिक्स आहेत, त्यांचं ॲप्लिकेशन आहे. आता ट्रिक्सचं ॲप्लिकेशन, आता काही काही मुलं काय करतात, हे जादू आहे. जेव्हा जादूगार असतो ना तेव्हा जादू दाखवल्याशिवाय त्याच्यावरती कोणी विश्वास नाही ठेवत. तसंच ट्रिक्सच्या ॲप्लिकेशनशिवाय कोणीच मुलं विश्वास नाही ठेवत. आता ट्रिक्सचं ॲप्लिकेशन पण दाखवतो तुम्हाला. PYQचं प्रूफ पण आहे, याच्यात सगळे PYQसुद्धा आणलेले आहेत मी. 2026चा PYQसुद्धा आहे, राज्यसेवेचे PYQ, आत्ताची झालेली राज्यसेवेच्या PYQचे प्रूफ आहेत. PYQ ॲनालिसिस आणि PYQ ॲनालिसिसचे PDF आहे ना, हे टेलिग्राम चॅनलवरती आहे. कंबाईनचे PYQ, ग्रुप बी, ग्रुप सी सगळे PYQ टेलिग्राम चॅनलवरती आहेत. तर टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे, किंवा कमेंट करून तुम्ही मागा. कमेंट करून मी तुम्हाला लगेच टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन टाकेन. ओके. आता खूप इम्पॉर्टंट आहे हे, जर व्हिडिओ तुम्ही पुढे बघताय तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला बेसिक नॉलेज तर आधी मिनिमम पाहिजे. तुमचा मिनिमम स्कोअर 20-25 तरी यायलाच पाहिजे, मगच तुम्ही हे ट्रिक्स वगैरे लॉजिकचा विचार करणार. तर मग तुमचं आधी बेसिकच तुमचं क्लिअर नाही, पॉलिटी, अर्थशास्त्र वगैरे, भूगोल वगैरे क्लिअर नाही, तर ते आधी ते क्लिअर करा. ऑड मॅन आउट, तुम्हाला ऑड मॅन आउट कळता आलं पाहिजे. 2-3 पर्याय दिसत आहेत तुमच्यासमोर, मग त्यातले पर्याय कुठला वेगळा आहे तो शोधणं बरोबर महत्त्वाचं आहे. डिटेल ऑप्शन, कुठला ऑप्शन एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे ते तुम्हाला दिसला पाहिजे. असं नजर घातल्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत. कुठला ऑप्शन डिटेल आहे बाबा, कुठला ऑप्शन एकदमच वेगळा वाटतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी बेसिक नॉलेज तुमचं क्लिक झालं पाहिजे. एलिमिनेशन मेथड तुम्हाला लगेच कळायला पाहिजे, हे ऑप्शन तर येणारच नाही, हा ऑप्शन तर असाच दिलेला आहे. पॉझिटिव्ह स्टेटमेंट, कुठलं स्टेटमेंट एकदम सकारात्मक दिलेलं आहे बाबा, ते स्टेटमेंट बघायला पाहिजे आधी. नंतर आन्सर इन द क्वेश्चन, काय वेळेस ना क्वेश्चनमध्येच आन्सर असतं बाळांनो, क्वेश्चनमध्येच आन्सर असतं. क्वेश्चन दिलं आहे तर त्याच्यामध्ये आन्सर असतं, काहीतरी ट्रिक्स असते. MPSCला तुमचा क्वेश्चन बरोबर आणायचं आहे. UPSCमध्ये क्वेश्चन तुमचं चुकवतो, म्हणजे UPSCला जो क्वेश्चन विचारतो तो ट्रिकी असतो आणि तो तुम्हाला चुकवणारच आहे. MPSCमध्ये क्वेश्चन ट्रिकी नसतात, ऑप्शन ट्रिकी असतात. मग क्वेश्चनमध्येच तुमचं आन्सर असतं. ग्रामॅटिकल मिस्टेक, काही वेळेस ग्रामॅटिकल मिस्टेक असते. स्टेटमेंट, स्टेट्स असं म्हणलेलं असतं, म्हणजे सिंग्युलर, प्लुरल, एकवचन आणि क्वेश्चन अशामध्ये तुमचं चुकवलं जातं आन्सर. नंतर स्किप अँड रीड, म्हणजे काय होतं, काही वेळेस ना क्वेश्चन ए जर काहीतरी दिलं आहे इतिहासा रिलेटेड, म्हणजे झाशीच्या रिलेटेड, आणि क्वेश्चन 8 नंबरचा क्वेश्चन हा झाशीच्या रिलेटेडच असतो, पण त्यात ना स्टेटमेंटमध्ये ना त्याचं आन्सर दिलेलं असतं आणि ते स्टेटमेंटवरून आन्सरवरून तुमचं क्वेश्चन 1चं आन्सर निघून जातं. म्हणजे तेच स्किप अँड रीड, म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन येत नाही आहे थोडं एक राऊंड जाऊ द्या, मग तुम्ही ते क्वेश्चन रीड करा. ओके. नंतर संधिविच्छेदमध्ये काय, एका शब्दाची फोड करून, म्हणजे कसं, जर कुठलाही शब्द आहे त्याची फोड करायची. जसं बायोलॉजीमध्ये वेगवेगळे शब्द असतात, ॲम्फिबियन्स, नंतर प्रोटोनेफ्रेडिया, नंतर क्लोरो म्हणजे ग्रीन, असे शब्द जर असे फोडले तर त्याच्यातून आपल्याला आन्सर कळतं. आन्सर इंग्लिशमध्ये वाचायचं आपलं स्टेटमेंट. मराठीमध्ये एकदा वाचलाच क्वेश्चन, पण इंग्लिशमध्ये पण एकदा वाचा जेव्हा बायोलॉजी किंवा सायन्सचं शिक्षण असेल त्यावेळेस. आणि 10th आहे प्रॅक्टिस. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, आता जस्ट आता 1-2 दिवस उरलेले आहेत, त्याच्यात प्रॅक्टिस करा खूप जास्त गोष्टी. प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्ही लॉजिक वगैरे लावायचं ट्राय करा, जिथे तुम्हाला क्वेश्चनबद्दल काहीच आयडिया नाही तिथे. ओके. मग ह्या 2-10 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आता आपण मेन ज्या ट्रिक्स आहेत, ज्या 20 ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला सांगायला सुरुवात करणार आहे. तर ध्यान देऊन ऐका, शांत चित्ताने ऐका, कुठलाही तुमचं डिस्ट्रॅक्शन नसलं पाहिजे. ओके. माहितीचा अतिरेक, पहिली ट्रिक. एखाद्या विधानात खूप जास्त तांत्रिक माहिती, स्पेसिफिक डिटेल्स दिली असेल तर ती माहिती बरोबर असण्याची शक्यता जास्त असते, कारण आयोग चुकीचे विधान बनवताना सहसा छोटी चूक करतं. म्हणजे तुम्हाला कुठलाही ऑप्शन जर बरोबर द्यायचा आहे तर ते खूप जास्त डिटेल ऑप्शन देणार, कारण ऑब्जेक्शन, आपले आन्सर केला ऑब्जेक्शन घेणारे खूप जण असतात, खूप महारथी आहेत जे ऑप्शनवरती हे घेतात, ऑब्जेक्शन घेतात जेव्हा आन्सर की येतं तेव्हा. मग त्यासाठी आयोग काय करतं, जे पण बरोबर ऑप्शन ते डिटेल्ड देतं. आता तुम्हाला हे पटणार नाही माहिती आहे, हे तुम्हाला जोपर्यंत मी दाखवत नाही ना, हे जादूगार जोपर्यंत जादू दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की बरोबर आहे ते. आता बघा 47वा क्वेश्चन, अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? काहीच आयडिया नाही तुम्हाला. अन्नपूर्णा योजनेची काही माहिती नाही. शाळेतील मुली, प्रासंगिक कामगार, राष्ट्रीय वृद्धापन काळातील निवृत्ती वेतन योजनेखालील नाहीत असे ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त सैनिक. आता बघा या ऑप्शनमध्ये किती डिटेल गेले. राष्ट्रीय वृद्धापन काळ, निवृत्ती वेतन योजनेखाली नसलेले ज्येष्ठ नागरिक, ह्या 3 गोष्टी स्पेसिफाय केल्या त्यांनी. 3 गोष्टी म्हणजे त्यांना डायरेक्ट लिहू शकले असते ज्येष्ठ नागरिक, नाही ना. ज्येष्ठ नागरिक पण पाहिजेत, राष्ट्रीय निवृत्ती वेतनाखाली पण नाही पाहिजेत, वृद्धापन काळातील निवृत्ती वेतना. मग हा ऑप्शन तुम्ही एकदा ॲटलिस्ट रिस्क घ्या ना बाळांनो, रिस्क घ्या.
तिसरं ऑप्शन बरोबर येईल. मी बाळून काय करतो, माझी सवय आहे लहान मुलांना असं बोलण्याची, पण मी पण तुमच्या याचं आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा. आता डॅश हे मानवी भूगोलाचे जनक आहेत. तर हेरोडोटस, हेकॅटस, विडाल डी ब्लाश आणि ब्रूज. आता ह्याच्यात बघा, विडाल ब्लाश एवढं पण देऊ शकतात, विडाल डी ला ब्लाश, हेकॅटस, ब्रूज, हेरोडोटस. एकदा रिस्क घ्या ना बाळांनो, रिस्क घ्या, आन्सर बरोबर येईल. आता HIV संसर्जनात कोणत्या टप्प्यात एड्सची लक्षणे साधारणपणे दिसू लागतात? कुठल्या टप्प्यात एड्सची लक्षणे दिसू लागतात विचारले. आता संसर्ग करणाऱ्या रेट्रोव्हायरस या जमातीत पेशीत प्रवेश करतात तेव्हा, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन एन्झाईमद्वारे व्हायरल DNA तयार होतो तेव्हा, HIV हेल्पर टी सेल्स हेल्पर टी सेल्सची वेगवान वाढ करतो आणि पेशींच्या मोठ्या संख्येने नुकसान करतो तेव्हा, संक्रमित व्यक्तीसोबत लैंगिक संपर्क झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत. आता हा ऑप्शन तुम्ही जर रिस्क घेऊन केला असता ठीक, कारण इथे तुम्हाला 2-3 गोष्टी स्पेसिफाय केल्या त्यांनी. हेल्पर टी सेल लिम्फोसाइट्स दिलेलं आहे, नंतर पेशींची मोठ्या संख्येचं नुकसान दिलेलं आहे, वेगाने वाढ दिलेली आहे. मग हा ऑप्शन तुम्ही टिक करू शकता. आता चौथापर्यंत, खालीपैकी कोणते चिलीचे 28वे राष्ट्राध्यक्ष बनले? गॅब्रिएल बोरिक. आता बाकीचे नावं सोडून द्या, डायरेक्ट इथे बघा 2-2 नावे दिले सगळीकडे. इथे बघा 4 नावं. एकदा रिस्क घेऊन बघा. 0.5 मायनस होणार आहेत, 0.5 पण नाही, 0.25 कंबाईनमध्ये, 0.25 मार्क, 1/4. जर बरोबर आलं ना 1 मार्क भेटतो आहे. मग पॉईंट मार्कावरून तुमचं मेरिट डिसाईड होतं, हे तर माहिती आहे ना तुम्हाला. म्हणून थर्ड ऑप्शन जर तुम्ही रिस्क घेऊन टिक केला असतं तर तुमचं बरोबर आलं असतं आणि 1 मार्क भेटला असतं. आणि अभिनंदन तुमचे, जर तुम्ही हे जर क्वेश्चन राज्यसेवेमध्ये टिक केले असते तुमचे 4 मार्क भेटले असते तुम्हाला. 4 नाही 5 मार्क. जर तुम्ही चुकीचं मार्क केलं असतं तर अर्धा मार्क गेला असता, 2 क्वेश्चनमध्ये चुकीचं मार्क केलं 1 मार्क गेला असता. आणि असे 5 मार्क तुम्ही राज्यसेवेच्या पेपरात वाचवत आहेत. 5 मार्क राज्यसेवेच्या कट ऑफ कुठे नेतो तुम्हाला पण माहिती आहे. म्हणजे राज्यसेवा 2026चे क्वेश्चन आहेत. जर तुम्ही बघितलं असाल PYQ, जर तुम्हाला एवढं सांगून पण जर कळत नसेल PYQ आणि सिलेबसचं इम्पॉर्टंट आता पण जर कळत असेल तर प्लीज PYQ बघून घ्या. ओके. जवळपासचे पर्याय, 2 पर्याय एकमेकांपेक्षा खूप जवळ असतील, उदाहरणार्थ 3.5 किंवा 4.42, तर उत्तर त्या दोघांपैकी एकच असते. जसं की 2019नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे? आता इथे बघा 9, 8.4, 7.3, हे तर नसणारच कारण हे सगळ्यात कुठेच जवळ नाही आहे. 9.34. आता बघा इथे 9.34, 9. ह्याच्यातलं कुठलं तरी 1 मार्क करा. कुठेतरी बरोबर येईल ना रे, कुठेतरी बरोबर येईल. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करा, काहीतरी डोकं लावा. 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा विचारलेत त्यांनी. राष्ट्रीय आयोगाच्या स्त्री शिक्षण विषयक अनुताई वाघ, शांताबाई दानी, दुर्गाबाई देशमुख, दुर्गाबाई भागवत. आता ह्याच्यात बघा ऑप्शनमध्ये बघा दुर्गाबाई आणि देशमुख आणि भागवत. तर दुर्गाबाई का विचारला असेल त्यांनी, ऑप्शन का टाकला असेल आयोगाने, है ना. मग या दोघांपैकी कुठलं तरी एक असेल ना, कुठलं तरी एक मार्क करून या मित्रांनो, तुमचा आन्सर बरोबर येईल. त्या 2पैकीच बरोबर येणार आहे. मग अशा ट्रिक्स खेळायचे तिथे एक्झाममध्ये आणि लागतात ते 1 तासात. आता तुम्ही म्हणणार 1 तासात कसं होतं सर, एवढं शक्यच नाही आहे. 1 तासात होतं, प्रॅक्टिस केलं असेल तर होतं. आणि बाकीचे मुलं करत आहेत, तुम्ही नाही करत आहे म्हणजे बाकीच्यांचं होत नाही असं नाही आहे. तुम्ही पण करावं लागेल. बाकीच्यांचं होतं तुमचं का नाही होते? मग आता निगेटिव्ह कमेंट करणारच आहेत ते, मला माहिती आहे. आता मी त्यांना निग्लेक्ट केलेलं आहे. आता मराठ्यांचं तेच आहे ना, मराठी लोकांचं, की कुठे पुढे चाललं आहे, कोणी चांगल्या गोष्टी करते तिथे पाय खेचायचं, मला काही फरक नाही पडत. विरोधाभासी विधाने, ब ही दोन्ही विधाने एकमेकांच्या परिपूर्णपणे विरुद्ध असतील तरी त्या उत्तर त्या दोघांपैकी असते. म्हणजे कुठलं तरी एक विधान चुकत असणार ना. 2 विधानं कॉन्ट्राडिक्टरी आहे, मग त्याच्यापैकी कुठलं तरी एक विधान चुकीचं असणार आहे. प्रतिसारक परिणाम निष्प्रह करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे, परिणाम निष्प्रह करून प्रस्तारित परिणाम प्रभावी करणे. हे दोन विधान बघा. प्रस्तारित परिणाम आणि विस्तारित परिणाम प्रभावी करणे, विस्तारित परिणाम आणि प्रस्तारित परिणाम निष्प्रह करणे, प्रभावी निष्प्रह, प्रभावी प्रभावी. आता याच्यातलं किती कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहेत, ज्यातलं कुठलं नाही कुठलं चूक असणार आहे ह्या दोघांपैकी, है ना. आकडेवारी आणि पर्यायांचं लॉजिक, जसं की टोकाची आकडेवारी, जसं आउटलायनर्स. जर पर्यायामध्ये 5, 55, 60, 95, 950 अशी आकडेवारी दिली असेल तर 5 आणि 950 यातलं खूप अंतर लहान आणि मोठे, तर उत्तर असण्याची शक्यता कमी असते आणि उत्तर 55 किंवा 60 असू शकते. आता हे तर डायरेक्ट एलिमिनेट होतं ना. एलिमिनेट तुम्हाला सांगितलं एलिमिनेशन किंवा ऑडमॅन आउट, हे ऑडमॅन आउट होतं. डायरेक्टच आन्सर एवढं मोठं नाही येऊ शकणार ना पर्याय, ते जवळचीच कुठलं तरी द्यायला पाहिजे.
मग 55 किंवा 60 हे आन्सर असू शकतं, किंवा रिलेटेड ऑप्शन म्हणजे आपण जवळपासचं ऑप्शन बघितलं तर या दोनपैकी असायला पाहिजे. खालीपैकी कोण एलिफिस्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 रक्कम दिलेली आहे? 25,000 रक्कम दिलेली कोण एलिफिस्टन फंडासाठी? आता इथे 3-4 लॉजिक लागतात. आधी नाव वाचून घ्या. बाळशास्त्री जांभेकर, रामकृष्ण भांडारकर, जगन्नाथ शंकर शेठ, नंतर वामन आबाजी मोडक. तर एलिफिस्टन मुंबईत कधी फिरलाय तुम्ही? एलिफिस्टन हे मुंबईत आहे, बरोबर. पहिली ट्रिक मुंबई. ओके. दुसरी ट्रिक वैयक्तिक फंडासाठी 25,000 रुपये कोण देऊ शकतो? ज्याच्याकडे आधीच पैसा आहे. आणि एवढी रक्कम दान करणारा कोण असेल? तो शेठच असेल ना, म्हणजे कोणतरी मोठा साहेबच असेल. नावात शेठ पण आहे. नाना जगनशंकर शेठ सगळ्यांना माहिती आहेत, खूप श्रीमंत होते आणि त्यांचं स्पेसिफिक कार्य मुंबईमध्ये आहे. बाळशास्त्री जांभेकरचं मुंबईमध्ये नाही आहे. रामकृष्ण भांडारकर मुंबईमध्ये असेल पण पुण्यामध्ये स्पेसिफाय जास्त करून, आणि वाम आबाजी मुळक हे पण पुण्यामध्ये जास्त स्पेसिफाय करून होते. मग मुंबईमध्ये असणारे कोण? नाना जगन्नाथ शंकर शेठ पण म्हटले, पैसे पण जास्त त्याच्याकडे, प्लस मुंबईमध्ये काम पण केले. लावा डोकं. कळालं मी काय म्हणतो? लॉजिक, कुठल्या गोष्टी लॉजिक म्हणतो आहे. असं नाही की कुठे कमरामध्ये ब कडं करा, काहीतरी करा. तिथे आपण जसं लुडो खेळताना काहीतरी टाकतो, काहीतरी नशिबात असतं, असं नाही आहे. नशीब नाही आहे इथे डोकं लावायचं आहे आपल्याला. बाकीच्यांचं लागतं, तुमचं पण लावा. कठोर शब्द, एक्स्ट्रीम वर्ड्स, नेहमी, केवळ, फक्त, कधीच नाही, ऑलवेज, नेवर, ओनली असे शब्द असल्यास विधाने 90% चुकीचे असतात. नेहमीच, केवळच, फक्तच आणि काहीच नाही. च हे आलं किंवा केवळ, ओव्हर, ओनली, ऑलवेज अशा गोष्टी आल्या तर 90% चुकीचं असतं. ओके. मृदू किंवा व्यापक शब्द, ब्रॉड किंवा सॉफ्ट वर्ड, जेव्हा काही, अनेकदा, बहुतेक, शक्यतो असणारच ना अशा गोष्टी, बरोबर. शक्यतो ते होणारच ना. बहुतेक वेळा अशा गोष्टी होतात. बहुतेक वेळा भूकंपाच्या लहरी पृथ्वीच्या गाभ्यातून पास होतात. अनेकदा दुष्काळ पडतो. अनेकदा काही असे वर्ड जे आहेत, क्रिटिक, जनरली, सम, मे शब्द, असे विधानं 90% बरोबर असतात. समजते मी काय म्हणतो आहे? ह्या ट्रिक्स ना परत लिहून घ्या, वाटल्यास एका वहीवरती लिहून घ्या आणि थोडंसं डोळ्याखालून एकदा घाला परत. मी रिवाईज करून देणार आहे, पण तरी एकदा डोळ्याखालून घाला. सरकारी योजनांचे उद्दिष्ट सकारात्मक आणि लोककल्याणाचे मुद्दे असतील, सकारात्मक असतील, लोककल्याणात्मक दाखवलं, कारण गव्हर्नमेंट स्वतःला कधी चुकीचं नाही दाखवणार. MPSC पण गव्हर्नमेंट थ्रू बॉडी, MPSC पण सकारात्मकताच दाखवेल ना गव्हर्नमेंटबद्दल. काय सांगायचं कळतं ना तुम्हाला? हां. तर लोककल्याणाचे मुद्दे असतील किंवा सकारात्मक मुद्दे असतील तर ते वरील सर्व विधाने बरोबर असण्याची शक्यता दाट असते. हां, 1-2 विधानं चुकीचे असू शकतात, पण मोस्ट ऑफ विधानं बरोबर समजायची आहेत. सकारात्मक आहेत तर पॉझिटिव्ह समजायचं. ओके. व्याकरणीय त्रुटी म्हणजे चुकीचे विधान बनवण्याची वाक्यरचना विसंगत होते. चुकीचं विधान वाक्यरचना जर वाक्यात वाचताना अटपटीत वाटतं, म्हणजे काहीतरी वेगळंच रे बाबा, हे विधान असं कसं बनवलं आहे यांनी, मग ते चुकीचं असतं. म्हणजे कधी व्याकरणाच्या चुका असतात. आता MPSCमध्ये तुम्ही बघा, काही वेळेस इंग्लिशचं मराठीचं इंग्लिश ट्रान्सलेशन बघा, तिथे दोन्हीमध्ये डायरेक्ट कॉन्ट्राडिक्शन असतं आणि ते डायरेक्ट कॅन्सल होतो पेपर म्हणतोय, क्वेश्चन कॅन्सल होतो है ना. जेव्हा सेकंड आन्सर घेते तेव्हा बघा 1-2 क्वेश्चन कॅन्सल असतात, कारण त्यांचं ट्रान्सलेशन ना बरोबर केलं नसतं त्यांनी. वैज्ञानिक एकके म्हणजे युनिट्सवरून पण काही वेळेस क्वेश्चन सॉल्व्ह होतो. जसं की विज्ञानाच्या प्रश्नात जर एकके चुकवलेले असेल, उदाहरणार्थ मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर दिले, डायरेक्ट विधान चुकतं. आता तुम्ही वेगाचं युनिट काय, स्पीडचं युनिट काय सांगा मला, स्पीडचं युनिट काय लगेच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही डिस्प्लेसमेंटचं युनिट काय हे कमेंट करून सांगा. नॉनसेन्स पर्याय काहीतरी बनवायचं म्हणून पर्याय बनवतो काय वेळेस तर MPSCमध्ये डायरेक्ट वाचता हसायलाच येतं. म्हणजे मुलांना परीक्षेत पण बघा 1-2 मुलं असे हसतात वाचता, तर ते काय असतात, नॉनसेन्स पर्याय असतात. लगेच कळून जातं की एलिमिनेट होतं बाबा, हे नाहीच आहे उत्तर. मग अशा वेळेस ते फक्त एलिमिनेट करायचा पर्याय आणि दुसरा पर्याय बघायचा आहे, तो पर्याय नसणारच आहे. नॉनसेन्स पर्याय जर बनवलेला असेल तो पर्याय नसणारच आहे तुमच्यासाठी. तुलनात्मक आकडेवारी जर वाढ झाली किंवा घट झाली अशा विधानांमध्ये आयोग सहसा अदलाबदल करते. म्हणजे यावेळी GDPची ग्रोथ चांगली झाली म्हणजे वाढ झाली आणि GNPची ग्रोथ कमी झाली, तर अशी वाढ झाली कमी झाली अशा वेळेस ना ते विधानं चुकवलेले असतात. मग ते नीट तपासायचे आहेत आपल्याला. तुलनात्मक आकडेवारी. आता आहे इतिहास. आता मी विषयानुसार पण ट्रिक्स दिलेले, विषयानुसार पण ट्रिक्स आहेत त्या, सब्जेक्ट स्पेसिफिक विषयानुसार. तर परिचित नावे जर एखाद्या चळवळीत 4 ते 5 नावे दिलेली असतील आणि त्यातील एक नाव खूपच अनोळखी असेल तर आयोग सहसा ते नाव बरोबरच धरतं. म्हणून ऑल ऑफ द अबव हे मोस्टली करेक्ट असतं कंबाईनमध्ये तरी.
आता तरी. नंतर परत UPSC पॅटर्न आला तर ते काही सांगता येत नाही. आता तरी बरोबर आहे. 4 ते 5 नाव दिले, त्यातलं एक नाव कुठलं तरी तुम्ही वाचलं नसेल किंवा तुमच्या ध्यानात नसेल किंवा खूप YCM पुस्तकातलं असेल किंवा दुसऱ्या स्टँडर्ड बुकमधलं असेल तर ते नाव बरोबर लक्षात ठेवा. पॉझिटिव्हली घ्या MPSCला. भूगोल. नकाशे जर उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारला असेल तर मधला एखादा पर्वत किंवा नदी माहीत असली तरी तुम्ही पर्याय एलिमिनेट करू शकता. म्हणजे एखादं वरचं आणि खालचं टोक तुम्हाला माहीत नसेल तर मधल्या पर्याय जर माहीत असेल तर बरोबर एलिमिनेट करू शकता तुम्ही. जसं कर्कवृत्त कुठल्या राज्यातून पास होतं, मधले 2-4 राज्य जर तुम्हाला कळाले असतील तर साईडचे तुम्हाला असेही माहीत असतात, तुम्ही डायरेक्ट एलिमिनेशन करू शकता. राज्यशास्त्र. अपवाद. राज्यशास्त्रात अधिवेशने किंवा समित्या यावरती प्रश्न असले तिथे अपवाद आहेत, एक्सेप्शन आहेत, तिथे आयोगाचं जास्त लक्ष असते. जसं की महिला आयोग, तिथे तुम्ही अध्यक्षा बघा आणि माहिती आयोगाचे अध्यक्ष किती आहेत बघा. संख्येमध्ये जर डिफरन्स असेल ना तिथे जास्त आयोग ट्राय करतं विचारायचं. किंवा वय असेल किंवा याला कोणी नियुक्ती कोण करू शकतं किंवा त्यांचा राजीनामा कोण स्वीकारू शकतं, अशा गोष्टी आयोगाला खूप जास्त आवडतात त्या पॉलिटिक्स सब्जेक्टमध्ये. विज्ञान. इंग्रजी पर्याय मराठीत विज्ञानाचे शब्द कठीण असल्यामुळे इंग्रजी शब्द वाचा आणि त्या इंग्रजी शब्दावरून लॉजिक चटकन लागते. अर्थशास्त्र. टोल आणि ट्रेंड्स. भारताचा GDP किंवा निर्यात सलग 5 वर्ष वाढली का असे प्रश्न असल्यास सलग कंटिन्युअसली असे शब्द तपासायचं. सहसा त्यात चढता उतरता क्रम असतात. नंतर पहिला अंतरात्मा. फर्स्ट इन्स्टिंक्ट. हे तुम्हाला खूप जण सांगितलं असेल. फर्स्ट इन्स्टिंक्ट म्हणजे वाचल्या आपल्या आन्सर लगेच क्लिक होतो. पण आपण जेव्हा क्वेश्चन वाचतो किंवा आपण ऑप्शन वाचतो तेव्हा आपण कन्फ्यूज होतो. जास्त आपण विचार करतो, अरे यार एवढं सोपं MPSC कसं विचारू शकतो किंवा MPSC काय तर चुकवण्यासाठी दिलेलं आहे, तसं नाही विचार करायचं आहे. फर्स्ट इन्स्टिंक्ट ना मोस्टली बरोबर असेल. 90% ना तुमचं फर्स्ट इन्स्टिंक्ट बरोबर असतं. तुम्ही पेपर तुम्ही जेव्हा देऊन येता ना तेव्हा चेक करा तुमचं फर्स्ट इन्स्टिंक्टच बरोबर असणार आहे आणि तुम्ही ते क्वेश्चन चुकवून येणार, हे लक्षात ठेवा. फर्स्ट इन्स्टिंक्ट बरोबर असतं. पत्रिकेतील हिंट. प्रश्नपत्रिकेतील हिंट. कधी प्रश्न क्रमांक 10 जे तुम्हाला सांगितलं स्किप अँड रीड जे सांगितलं म्हणजे स्किप करायचं क्वेश्चन नंतर वाचा एकदा परत एकदा. उत्तर प्रश्न क्रमांक 85च्या विधानात लपलेलं असू शकतं म्हणून पूर्ण पेपर नजरेखालून घालायचं फायदेशीर ठरतं. कुठे रिलेटेड स्टेटमेंट येतात त्यामध्ये तुम्हाला आन्सर भेटून जातं. जोड्या लावा. जर एका जोडीहून तुमचा आन्सर निघते तर बाकीच्या जोड्या लावायची गरज नाही आहे. जसं ह्यावेळेस राज्यसेवेमध्ये 2026मध्ये झालेलं आहे. इतिहासाच्या क्वेश्चनमध्ये जर एक जोडी तुम्हाला माहिती असेल तर बाकीचे आन्सर तुम्हाला मिळून जातात. पर्याय क आणि ब. जर तुम्हाला काहीच सुचत नसेल तर सांख्यिकीदृष्ट्या ब किंवा C हे सर्वात लास्ट ऑप्शन आहे. हे तुम्ही करू नका. मला तर खूप कळकळीची विनंती आहे. पण जेव्हा काहीच माहिती नाही तुम्हाला रिस्क घ्यायचं आहे तेव्हा अ किंवा ड किंवा ए किंवा डी ऑप्शनपेक्षा C किंवा B ऑप्शन टिक करणं जास्त. आता स्टॅटिस्टिकली आपण बघितलं, आपण जर आन्सर की बघितले मोस्टली MPSCचे आतापर्यंत सगळे आन्सर की ॲनालाइज केले आहेत तिथे B आणि C पर्याय ह्या खूप वेळा जास्त आन्सर मार्क केलेला आहे. ऑलमोस्ट 98.2% मी जेव्हा ॲनालाइज केलं तेव्हा कळालं की B आणि C पर्याय आन्सर असतं A आणि D शिवाय. जेव्हा प्रोबॅबिलिटी काढली या दोन्हीची तेव्हा मग हे ॲनालिसिस करूनच काढलेलं आहे. पण हे एकदम लास्ट रिझॉर्ट आहे. जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नसेल, काहीच आयडिया नसेल, रिस्क घ्यायचं आहे, खूप कमी अटेम्प्ट केले त्यावेळेस अशा गोष्टी यूज करायच्या आहे. तर मित्रांनो ह्या होत्या MPSCच्या 20 ट्रिक्स. आता मित्रांनो जास्त वेळ घालू नका. जास्त वेळ तुम्हाला या व्हिडिओनंतर कुठल्याच व्हिडिओ बघायची गरज नाही आहे. 20 ट्रिक्स रिवाईज करा, पाठांतर करा आणि आता मॉक टेस्ट नका देऊ. आता काय करा, रिव्हिजन तुम्ही जे पुस्तकं वाचली आहेत ती पुस्तकं रिवाईज करायचे. एक कुठली तरी समरी तुम्ही छोटीशी नोटबुक काढलेली असेल ती नोटबुक रिवाईज करा. त्याच गोष्टी पूर्ण वाचा. पॉलिटीचे जे तुम्ही अमेंडमेंट असतात ते वाचा. जसं की तुम्हाला सांगितलं की अपवाद असतात ते जास्त विचारतात. किंवा इतिहासामध्ये तुम्ही जोड्याला जर बघितले असेल राज्यसेवेची क्वेश्चन पेपर बघून जा, त्यातल्या जोड्या येऊ शकतात किंवा त्यातलं काही ना काही डिटेल एक विचारू शकतो इतिहासाचं तरी स्पेसिफिक. मला वाटते इतिहास आणि सायन्स हे थोडं राज्यसेवेचं बघून जा. आणि अर्थशास्त्राची आकडेवारी बघून जा. आकडेवारी कंबाईनला खूप जास्त आवडते. आकडेवारी एकदा बघून जा. जनगणनेची आकडेवारी असू द्या किंवा 5 इयर प्लॅनची आकडेवारी असू द्या किंवा गरिबीची आकडेवारी दिवसा. आणि करंट अफेअरमध्ये जे तुमचे इंडेक्सेस आहेत ते नीट बघून जा. करंट अफेअरमध्ये इंडेक्सेस ग्लोबल हंगर इंडेक्स, ग्लोबल पॉवर्टी इंडेक्स, नंतर जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, असे 2-4 इंडेक्स बघून जा, नीट बघून जा. जेव्हा तुम्ही एक्झामच्या दिवशी जाणार त्या दिवशी इंडेक्स बघा, कारण ते नंबर खूप कन्फ्युजिंग असतात. ते नंबर लक्षात नाही राहत. मग त्याच्या आदल्या म्हणजे एक्झामच्या दिवशी किंवा सकाळी तुम्ही ट्रेनमध्ये किंवा ऑटोमध्ये किंवा बसमध्ये ट्रॅव्हल करताय त्यावेळेस थोडेसे इंडेक्स बघून घ्या. गुगलवरती भेटून जातात.
प्लस करंट अफेअरचं काय करा, आता जस्ट रिवाईज करा, जास्त वेळ नका देऊ. करंट अफेअरमध्ये इनपुट आउटपुट रेशो कमी आहे, त्यापेक्षा पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, हिस्ट्री या 4 सब्जेक्टवरती आता भर द्या. करंट अफेअरला थोडंसं आता तुम्ही साईडला केलं तरी चालेल. करंट अफेअरचं फक्त एकदा रिव्हिजन झालं तर बस आहे, कारण इनपुट आउटपुट रेशो खूप कमी आहे करंट अफेअरचा. बाकी पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, हिस्ट्री या गोष्टींना टार्गेट करा. सायन्ससाठी फॉर्म्युले फिजिक्सचे जर तुम्ही केले असेल तर, कारण फिजिक्सच्या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन आता कमी विचारत आहेत, त्यांना कन्सेप्च्युअल जायचं आहे. आणि बायोलॉजीचं रिवाईज करा, एक्झाम्पल्स बघा. ॲनिमल किंगडम, प्लांट किंगडम खूप इम्पॉर्टंट आहे, तिथले क्वेश्चन येणारच आहेत, त्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. आणि आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, मला पण माहिती आहे तुम्हाला अभ्यास पण करायचा आहे आणि ह्या पण गोष्टी इम्पॉर्टंट आहेत म्हणूनच सांगतो आहे. आता एक्झामची तयारी करा. तर मित्रांनो, जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल जॉईन करून घ्या. आणि आत्तापर्यंत टिकलाय तर तुम्ही 0.1% मुलांमध्ये आहात, 0.1%, आणि तुमचं सिलेक्शन गॅरंटेड होतं आहे. आणि तुम्हाला मी आत्ताच कॉंग्रॅच्युलेशन म्हणते, तुमचं सिलेक्शन आहे. यावेळेस तुम्ही मेन्सच्या तयारी करणारच आहात, म्हणून चांगल्या ॲटिट्यूडने जा, थोडंसं रिलॅक्स राहा माइंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.